आता सर महत्वाची गोष्ट आहे, टक्कल पडलंय सर. आणि टक्कल पडल्यामुळं आमची लग्न जमनात देण्यात आलं. वयस्कर व्यक्ती आहे त्याचा नाही प्रश्न येत. वयस्कर व्यक्तीला जसं वय कमी होईल, 40 वर्षाच्या पुढं गेलं की टक्कल पडूच लागतात. केस हे विरळ होतातच, लक्षात ठेवा. परंतु काही काहींना लहानपणापासूनच 10 वर्षाची होतीत नाही तोपर्यंत केस पांढरे होतील आणि टक्कल पडायला सुरुवात होती. मग अशा व्यक्तीमध्ये पुन्हा त्या जागेवरती केस येण्यासाठी मी उपचार सांगतोय. अतिशय साधा सोपा उपचार आहे, सहज तुम्हाला करता येण्यासारखा हा उपचार आहे. घरच्या घरी हा उपचार करायचा. उपचार असा विशेष आहे असं मला काही याच्यामध्ये वाटत नाही. तर 2 लिंब घ्यायचे, लक्षात ठेवा. आणि त्या लिंब आडवी चिरून, आलं का लक्षात? त्या 2 लिंबामधला रस काढायचा अगोदर. त्याच्यामध्ये तो रस गाळून घ्या स्वच्छ. त्या रसामध्ये लक्षात ठेवा भीमसेनी कापूर, आपला साधा हा वापरतोय तो नाही, भीमसेनी कापूर बारीक चेचून त्याच्यामध्ये लिंबाच्या रसामध्ये टाकायचा. जर भीमसेनी कापूर नाहीच मिळाला तर मग तुम्ही देवाच्या समोर जो जाळतो कापूर तो वापरला तरी चालू शकतो. भीमसेनी कापूर एक साधारण चतकुर चमचा, अर्धा चमचा भरपूर झालाय एवढ्या 2 लिंबाच्या रसामध्ये. आणखीन महत्वाची गोष्ट काय सांगणार आहे ते पहा मी याच्यामध्ये. आपलं मोहरीचं तेल 1 चमचा टाकायचं त्याच्यामध्ये, मोहरीचं तेल. आणि आवळा पावडर चतकुर चमचा. आणि अर्धा चमचा आपली याची पानं असतात ना, सीताफळाची पानं. सीताफळाची नाहीत मिळाली तर रामफळाची पानं. हे नाही मिळालं तर जास्वंदाचं फूल. ते कुस्करून त्याचा रस थोडासा त्याच्यामध्ये 4-5 थेंब पडला पाहिजे. चांगलं ते एक जिन्सी करायचं आणि ते तास ते 1.5 तास भिजलं पाहिजे व्यवस्थितरित्या. आवळा पावडर वगैरे भिजली पाहिजे. यामध्ये तुम्ही चहाची पावडर, जी चहा करतो ते आपण पावडर टाकली तर आणखीन उत्कृष्ट. म्हणजे केस जे तुमचे पांढरे झालेले आहेत ते हळूहळू काळे होत जातील. हे एकत्रित करून चांगलं 1 तास 1.5 तास भिजू द्यायचं. आणि जो टक्कलग्रस्त भाग आहे कुठलाही असू द्या मग, किंवा केस विरळ झालेत, हे काय आता या वयामध्ये सुद्धा केस काळे आहेत परंतु विरळ झालेले, आता अलीकडं 3-4 महिने मी लावायचं थोडंसं बंद केल्यामुळं केस कमी झाले, पण पुन्हा लावायला सुरुवात केली की पुन्हा केस वाढते. असं काही नाही की ते अमुक वेळेलाच. अहो, या टक्कल पडल्यामुळं काहींची लग्न जमणार, खोटं नाही सांग. कारण सध्या मुलींना आपला जो नवरा आहे काय कमवत नसला तरी चालेल, पण देखना पाहिजे, हिरो सारखा पाहिजे. आणि त्याच्यामुळं हे दोन्हीही उपाय करू शकता, लक्षात ठेवा. ज्यांना दाट केस पाहिजेत, केसाची चांगली वाढ व्हावी असं वाटतंय, त्यांनी हा प्रयोग केला तरी सुद्धा चालू शकेल. साधा सोपा उपाय मी सांगितला, वरून लावण्यासाठी सांगितला. आता तुम्हाला जर शक्य असेल तर खाण्यासाठी आवळा पावडर मिळते, लक्षात ठेवा. ही आवळा पावडर जर तुम्ही सकाळी सकाळी अनुशापोटी 1 अर्धा चमचा जर घेतली तर तुमची सर्वच वृद्धी, तुम्हाला म्हणजे इम्युनो पॉवर वाढेल थोडक्यात तुमची. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे पुरुषत्व म्हणा किंवा स्ट्रॉंगपणा म्हणा, हे सर्वच गोष्टी वाढू शकतील. साधे सोपे उपाय सांगितले. या उपायाचे तोटे काय होत नाही, झाला तर फायदाच होतो, परंतु तोटा कोणताही होत नाही. मात्र असं जर टक्कल पडलेल्या व्यक्तीने जर असं महिना, 1.5 महिना, 2 महिने चांगले दाट केस येईपर्यंत केलं तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये.
जे काय तुमचं सौंदर्य ज्याच्यामध्ये नटलेलं आहे, गुप्त आहे, ते निश्चितपणे दिसून येईल। झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो। पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल।